अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्तदेसी हो. दत्तुकसबाईंनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधत असताना मला अत्यंत आनंद होतो. गेल्या अनेक दिवसांपासून आपण श्रवण करत आहात दत्त महात्म्य आणि या दत्त महात्म्यातील प्रथम अध्यायातील 5 ओव्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर आजच्या दत्त महात्म्य ओवी निरूपण प्रवचनासाठी निवडलेल्या 5 ओव्या आपण सर्वप्रथम श्रवण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तोची रची हा ग्रंथ निमित्त मात्र वासुदेव येथ श्रवणे पठणे करविले स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा जगदुतार्थ परमेश्वर अत्रीच्या घरी धरी अवतार त्याच्या चरिताचा विस्तार वर्णिला सुंदर पुराणे तस्सार भूत दत्त पुराण औट सहस्र निरूपण ते अपरिचित गिरवान भाषण प्राकृत जन नेनती म्हणून हा ग्रंथारंभ या योगे उमजेल स्वयंप्रभ भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ हरता जो श्री दत्त पुराणाचे 3 भाग ज्ञानोपासना कर्मयोग त्यांतील उपसना कांड भाग ईश्वरानुराग दाविजो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्तदेसी हो. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेल्या दत्त पुराण अंतर्गत श्री दत्त महात्म्य या प्राकृत भाषेमध्ये रचलेल्या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 6 ते 10 या ओवी प्रकरणामध्ये या ठिकाणी रचना करत असताना परमपूज्य टेंबे स्वामी महाराज असं म्हणतायत की जे कोणी श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्तप्रभू हे माझे गुरुवर्य आहेत तर तेच खऱ्या अर्थाने या ग्रंथाची निर्मिती करतायत आणि वासुदेव म्हणजे मी स्वतः या ठिकाणी निमित्त मात्र आहे, निमित्त म्हणून आहे. करता आणि करविता खऱ्या अर्थाने माझे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हेच आहेत आणि या ग्रंथाच्या श्रवणाने पठनाने पारायणाने प्रत्येकाचा स्वार्थ म्हणजे मनोपसित जे मनाला तुम्हाला जे जे हवं असेल ते ते प्राप्त होईल अशा प्रकारचा हा दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ आहे. आणि असा अर्थ या ग्रंथामागे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचना करत असताना सांगतात की यथार्थ भाविकांचा या ठिकाणी असा अर्थ आहे, अशी इच्छा आहे. तर ती इच्छा पूर्णतः फलद्रूप होण्यासाठी दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ प्रत्येकाला आपला स्वार्थ म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही प्रकारचं हित ऐश्वर प्राप्त करण्यासाठी हा एक महत्वाचा असा ग्रंथ ठरेल असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतात. जगदुतार्थ परमेश्वर. अरे जगाचा उद्धार करण्यासाठी जो काही परमेश्वर आहे तर तो परमेश्वर साक्षात भगवान श्री विष्णू अत्रीच्या घरी धरी अवतार अत्री मुनी आणि अनुसया माता यांच्या त्या एका महाअरण्यामध्ये सह्य पर्वतावरती अरण्यामध्ये राहत असणारी ही धर्मनिष्ठ अशा प्रकारची दाम्पत्य जोडी आणि यांच्या पोटी जगाचा उद्धार व्हावा या उद्देशाने अत्री मुनींच्या घरी या दत्तप्रभूंनी जन्म घेतला. एवढंच काय, त्याच्या चरिताचा विस्तार वर्णला सुंदर पुराणी. त्याच भगवंताच्या चरित्राचं वर्णन मी पुराणामध्ये केलं. म्हणजे पुराण म्हणजे काय हो, तर पुराण म्हणजे दत्तपुराण, दत्तदेसी हो. दत्तपुराण असा या ठिकाणी अर्थ आपण घ्यावा. कारण की दत्त महात्म्य हा जो काही ग्रंथ आहे तर हा ग्रंथ दत्तपुराण या संस्कृत भाषेतील परमपूज्य टेंबे स्वामींनी रचलेल्या ग्रंथाच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि म्हणून त्या दत्तप्रभूंचा मी या अगोदर
दत्तपुराण या नावाचा जे काही ग्रंथ माझा संस्कृत भाषेमधला आहे, जवळपास 3500 ओव्यांचा 8 अष्टकांमध्ये आणि बरेचसे असे अध्याय त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर त्या संस्कृत भाषेतील वेद प्रमाणित दत्त संप्रदाय कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी हा दत्तपुराण नावाचा ग्रंथ अलीकडच्या काळामधील फार मोठे ऋषी टेंबे स्वामींना म्हणता येईल. कारण की पुराण काळ जर म्हटलं, वैदिक काळ जर म्हटलं, हा कितीतरी हजार वर्षांपूर्वीचा आहे. परंतु दत्तपुराण लिहिणारे आधुनिक ऋषीवर्य म्हणजे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणावे लागतील. आणि म्हणून या दत्तपुराण ग्रंथामध्ये मी या दत्तप्रभूंचा अत्री मुनींच्या घरी ज्या जगत उद्धाराच्या कळवळ्या पोटी ज्या परमेश्वराने जन्म घेतला, तर त्या परमेश्वराचा नाम श्री विष्णू स्वरूप असणारे साक्षात श्री दत्तप्रभू, तर त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख केलेला आहे. त्यांच्या चरित्राचं मी वर्णन केलेलं आहे. सुंदर असं वर्णन तुम्हाला त्या दत्तपुराण नावाच्या संस्कृत श्लोकबद्ध अशा प्रकारच्या त्या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी दत्त महात्म्याची खऱ्या अर्थाने प्रस्तावना मांडताना दिसतायत, अभिप्राय मांडताना आपल्याला दिसतायत. पुढे टेंबे स्वामी काय म्हणतायत पहा. तत्सारभूत दत्तपुराण औट सहस्र निरूपण, त्याचं सार आहे दत्तपुराणाचं जे काही सार आहे, तर ते सार म्हणजे नेमकं काय असेल हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. तत्सारभूत दत्तपुराण औट सहस्र निरूपण, ते अपरिचित गिरवान भाषण प्राकृत जन नेनती. त्याचं सार नेमकं काय आहे त्या ग्रंथाचं, त्या ग्रंथाचा अर्थ नेमका काय हे प्राकृत लोकांना कळत नाही. साधी भोळे जे काही माणसे आहेत, ज्यांना कसल्याच प्रकारचं व्याकरण माहित नाही, ज्यांना भाषा काय असते ती प्रमाण भाषा सुद्धा कळत नाही, असे ग्रामीण भागातील लोक असतील, निरक्षर लोक असतील, तर त्या लोकांना दत्तप्रभूंचे चरित्र कळणार कसं? कारण की ते अपरिचित गिरवान भाषण, गिरवान भाषेमध्ये म्हणजे देवांची जी भाषा संस्कृत, तर त्या संस्कृत भाषेमध्ये मी लिहिलं तर ते सर्वसामान्याला कसे कळेल हो, हा प्रश्न टेंबे स्वामींच्या पुढे उपस्थित झाला. आणि म्हणून प्राकृत जन नेनती, टेंबे स्वामी महाराज म्हणतात जे काही मराठी भाषिक आहेत किंवा सर्वसामान्य ज्यांना आपण म्हणतो की ज्यांना भाषेचं ज्ञान नसतं, व्याकरणाचं ज्ञान नसतं, संस्कृत भाषेचं ज्ञान नसतं, अशी असणारी सर्वसामान्य दत्तभक्ता मंडळी, तर या दत्तभक्तांना, आमच्या दत्तदासींना हे कळणार नाही. आणि त्याच्यामुळे म्हणून हा ग्रंथारंभ ह्या योगे उमजेल स्वयंप्रभ भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ हरता जो. आणि म्हणून या ठिकाणी मी ग्रंथारंभ करतोय, या दत्त महात्म्याची मी रचना करतोय. कशामुळे की सर्वसामान्यांना त्या दत्तप्रभूचे चरित्र सहज सोप्या भाषेमध्ये, आपल्या बोली भाषेमध्ये कळावं, मराठी भाषेमध्ये मायबोलीमध्ये ते कळावं, याच्यासाठी मी ग्रंथ आरंभ या ठिकाणी केलाय. दत्त महात्म्याची रचना मी या ठिकाणी सुरुवात केली आहे. आणि याच्यामुळे काय होईल, तो स्वयंप्रभ म्हणजे जो स्वयंभू आहे. चंद्र जर म्हणाल तर तो परप्रकाशित आहे, सूर्याच्या प्रकाशाने चंद्र प्रकाशित होतो, हे भूगोलामध्ये तुम्ही शिकलात. परंतु सूर्य कशाच्या प्रकाशाने प्रकाशित होत असेल, तो स्वयंप्रभ आहे. तर त्याच पद्धतीने जो स्वयंप्रभ स्वयंभू आहे, ज्याची ऊर्जा, ज्याची शक्ती, ज्याची लीला, तर तो पद्मनाभ म्हणजे भगवान श्री विष्णू अवतार नाम श्री दत्तप्रभू असं या ठिकाणी म्हणायचंय. तर ते तुम्हाला कळतील. आणि ते जर तुम्हाला कळाले, दत्तप्रभू जर तुम्हाला कळाले, त्यांच्या लीला जर कळाल्या, त्यांचा बोध जर कळाला, त्यांची शिकवण जर तुम्हाला कळाली, तर चित्तक्षोभ हरता जो. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या चित्तामध्ये जे काही दुःख होतं,
तर ते दुःख पूर्णतः नष्ट करण्याचं सामर्थ्य माझ्या दत्त महात्मा नावाच्या प्राकृत मराठी ओवीबद्ध ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून मी हा ग्रंथ लिहिण्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, असं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. पुढे ऐका. श्री दत्त पुराणाचे 3 भाग, ज्ञान, उपासना, कर्मयोग. त्यातील उपासना कांड भाग, ईश्वरानुराग दाविजो. आता वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात की त्या दत्तपुराण नावाचा जो काही मी ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला ना दत्तदेसी हो, तर त्याच्यामध्ये 3 कांड म्हणजे 3 भाग या ठिकाणी मी रचलेले आहेत, असं वासुदेवानंद म्हणतात. मग कुठले कुठले ते भाग आहेत हो, ऐका. ज्ञान कांड आहे, उपासना कांड आहे, कर्मयोग कांड. अशा 3 भागामध्ये दत्तपुराण नावाचा संस्कृत ग्रंथ श्री टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला आहे. हे कोण म्हणतंय? साक्षात श्री स्वतः टेंबे स्वामी महाराजच दत्त महात्म्याची प्रस्तावनेमध्ये हे जे काही ओव्या 6 ते 10 त्यांनी लिहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं ज्ञान, उपासना आणि कर्मयोग अशा 3 भागांमध्ये दत्तपुराणाची रचना मी अगोदर केलेली आहे. परंतु त्यातील उपासना कांड भाग, त्याच्यामध्ये जे काही उपासना कांड नावाचा जो भाग आहे ना, तर त्याचा विस्तार मी या ठिकाणी करत आहे आणि त्यालाच दत्त महात्म्य असं म्हणावं. ईश्वरानुराग दाविजो. कशामुळे मी उपासना कांडच निवडला? ज्ञान कांड का नको? कर्मयोगाचा कांड का नको? त्याचं कारण आहे, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता, आपल्याला शास्त्राचं ज्ञान कसलंच नसतं. आपल्याला व्याकरण वगैरे तसलं काही मराठी भाषा असेल किंवा संस्कृत भाषा असेल त्याचं ज्ञान अजिबातच नसतं. आणि मग त्याला जर आम्ही जर ज्ञानाच्या गप्पा मारायला लागलो तर त्या कळणार कशा, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी उपासना म्हणजे कथेमधून ज्ञान दृष्टी देण्याचं काम केलंय आणि कर्म सुधारण्याचं काम केलंय. म्हणजे ज्ञानयोग एकीकडे, योग जे काही प्रकरण आहे तर ते योगाकडे खेचतं. कर्मयोग जर म्हटलं तर त्याचा एक विशिष्ट विभाग आहे. परंतु उपासना ही चालता बोलता कधीही आपल्याला करता येते. दत्तप्रभूचं नामस्मरण कधीही आपल्याला करता येतं. दत्तप्रभूंचे चरित्रवर्णन कधीही आपण करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला उमजेल, समजेल, कळेल, पचेल, रुचेल अशा प्रकारचं सुंदर अशी रचना टेंबे स्वामी महाराजांनी उपासना कांड या दत्तपुराणातील जे काही भाग आहे तर तो निवडला आणि तो भाग निवडून तुमच्या पुढे दत्त महात्म्य या रूपाने त्यांनी तो प्रकाशित केला. कशामुळे? ईश्वरानुराग दाविजो. त्याचं कारण म्हणजे असे दत्तदेसी हो, ईश्वराचा अनुराग, ईश्वराबद्दलचं प्रेम तुमच्यामध्ये तो निर्माण करेल. तुम्ही ईश्वराकडे जाल, दत्तप्रभूंचे तुम्ही व्हाल, दत्तप्रभूंचा बोध तुम्हाला कळेल. आणि हे जर तुम्हाला जर कळालं ना तर तुम्ही जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जगू शकाल, चांगलं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल आणि आपोआपच तुमचं जीवन हे आनंदी होईल, तुमचं दुःख हे दूर होईल, असं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. आणि अशा पद्धतीने 6 ते 10 ओव्यांमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी दत्त महात्म्य नावाच्या या ग्रंथाची पहिल्या अध्यायामध्ये प्रस्तावना मांडलेली आपल्याला दिसते. पुढील 5 ओव्या आपण पाहूया. पुढील भागामध्ये पाहत राहा दत्त गोस्वामी युट्यूब चॅनल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.